मागणी करत आहे। माननीय उद्धव ठाकरेजींनी देशहितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताठ मानेने उभं राहावं अशी आमची त्यांना विनंती आहे। दाऊदच्या गँगमधली लोक आणि त्यांचा राजकीय वरद असलेल्या पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करून गोदीवाला कंपाऊंड नंतर अजून एक बांद्रा कुर्ल्याच्या प्रॉपर्टीचं प्रकरण आजच्या वर्तमानपत्रामध्ये समोर आलंय। देश आणि धर्मासाठी हे बोलायचं करणे फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्या। शरद पवार साहेबांच्या समोर झुकू नका। नवाब मलिक यांना बडतर्फ करा, हकलपट्टी करा, ही आमची मागणी आहे। या तीन पक्षांमध्ये अपेक्षा आमची केवळ उद्धवजींकडेच आहे। अन्य दोन पक्ष तर वाया गेलेले आहेत आणि त्यामुळे उद्धवजी अशी भूमिका घेतील असा आमचा समज आहे आणि विश्वास पण आहे। उद्धवजी अशी भूमिका घेतील त्याला भारतीय जनता पार्टी कुठलेही आडेवेडे अट न टाकता, राजकीय भाग प्रकरण न करता 100% समर्थन द्यायला तयार आहे। आणि या अधिवेशनामध्ये अशाशी संबंधित निवेदन सुद्धा त्यांनी करावं। भाजप खुल्या दिलाने उद्धवजी तुम्हाला समर्थन करेल, राजकारण राहील बाजूला, हरकत नाही। काही प्रकार गेल्या दिवसांपासून चालू आहेत। विशेषतः काही लोक या बातम्या दाबण्याचा, बातम्या वळवण्याचा, विपर्यास करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नवाब मलिक यांची अटक जणू काही राजकीय अटक आहे अशा स्वरूपाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण सत्य सगळ्यांसमोर आलंच आहे, पुन्हा एकदा आणण्याचा हा प्रयत्न आहे। याची एक पार्श्वभूमी आहे आणि पार्श्वभूमीपासून तपास आहे। आपण नीट समजून घ्यावं अशी माझी विनंती आहे। पहिला FIR ठाणे कसार वाडवली पोलीस स्टेशन मध्ये 18 सप्टेंबर 2017 ला झालाय। 2017, आज आपण 2022 मध्ये आहोत। कोणाच्या विरोधात झाला? इक्बाल कासकर आणि मुमताज शेख। इक्बाल कासकर दाऊदचा भाऊ। आणि गुन्हा कशासाठी नोंद झाली? कोणाच्या तरी फ्लॅटचा मालमत्तेचा ताबा आणि खंडणी हा FIR झाला। त्याच्यानंतर लगेच अशा मालमत्ता आणि अंडरवर्ल्ड यासाठी 26 सप्टेंबर 2017 ला लगेच ईडीने ECIR नोंद केली। तपास 2017 पासून चालू आहे। ही राजकीय अटक असा शिमगा गेला तरी लपू शकणार नाही। मग दुसरं प्रकरण आलं इक्बाल मिर्चीच्या मालमत्तांचं, जो पुन्हा दाऊदचा हस्तक आहे। आणि इक्बाल मिर्चीचं प्रकरण आणि FIR 2019 मध्ये आलाय। पहिलं 2017, मग 2019, आणि त्यामध्ये सुद्धा ईडीने ECIR केलाय 2019 मध्येच। सगळ्या दाऊदच्या मालमत्तांच्या इन्व्हेस्टिगेशनचं दुसरं प्रकरण। आणि मग तिसरं हे NIA ने FIR रजिस्टर केला 3 फेब्रुवारी 2022 ला। बरं, हेही समजून घ्या NIAचा FIR कोणाच्या विरोधात आहे? तर NIAचा FIR दाऊद, छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेमन, बॉम्ब ब्लास्ट मधले आरोपी हे सगळे आहेत। त्यामुळे दाऊद, छोटा शकील, जावेद चिकना आणि
टायगर मेमन आणि इतर लगेच ईडीने SIR 2022ला दुसरा तिसरा सुरू केला. आपण हे समजून घ्या, आताचा जो ईडीआयची चौकशी चालू आहे ही संयुक्त चौकशी आहे तिन्ही प्रकरणातली. आणि त्यामुळे संयुक्त चौकशी याची व्याप्ती बघता खरं तर उखाडदिया लिहिणाऱ्यांना एवढी तरी बुद्धी असेल अशी अपेक्षा आहे आमची की दाऊदला उखाडदिया करण्याचा प्रयत्न हा 2017 पासून केंद्रातलं भारतीय जनता पार्टी करते आहे. आणि त्यामुळे उखाडदिया बोलणं सोपं आहे, कारण ते केवळ शब्दशूर आणि निर्णयशूर भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. निर्णयशूर आणि शब्दशूर यात फरक आहे. बोरू बहादरांना आम्ही त्याचं ट्रेनिंग द्यायला तयार आहोत. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये संयुक्त चौकशी कुठल्या आरोपांची चालू आहे? टेरर फंडिंग, मनी लॉन्ड्रिंग, टेररिस्ट अँड क्रिमिनल सिंडिकेट, अनऑथोराइज्ड पोझेशन अँड ॲक्विजिशन ऑफ की असेट्स आणि कोलॅबरेशन म्हणजे सहभागिता कोणाबरोबर? तर लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा, आंतरराष्ट्रीय टोळ्या असलेल्या जैश ए मोहम्मद, अल कायदा आणि लष्कर ए तोयबा याच्याशी कसा संबंध आहे? टेररिस्ट फंडिंगचा, मनी लॉन्ड्रिंगचा, ॲक्विजिशन ऑफ की असेट्सचा. या पद्धतीच्या चौकशीच्या प्रकरणाला राज्य सरकार थांबवू का पाहते? त्यांची मागणी काय आहे? राज्य सरकार या संयुक्त चौकशीच्या विरोधात काय आहे? आणि म्हणून माननीय उद्धवजींना, या उद्धवजींची भूमिका या प्रकरणात बोट चेपी का आहे आमचा सवाल आहे. न सांगता, न मागता, न मागणी करता हे मर्दांचं सरकार आहे असं म्हणणारे आता बोटचेपी भूमिका का घेतायत? असं उद्धवजी करू नका, ही आमची तुम्हाला नम्र विनंती आहे. या राज्य सरकारमध्ये, महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये प्राथमिकता कुठल्या विषयाला आणि न्यायिक भूमिका कोणती हे कळतच नाही. प्राथमिकता कुठल्या विषयाला आणि न्यायिक भूमिका कुठली याचं तारतम्य नाही. आता बघा, संजय राठोड यांच्यावर आरोप झाला, त्यांचा राजीनामा थेट. नवाब मलिक यांच्यावर अतिभयंकर आरोप झाला, राजीनामा नाही, त्याचं समर्थन. मग संजय राठोड आणि नवाब मलिक यामध्ये न्यायिक भूमिका कुठली? बरं, राज्य सरकारची प्राथमिकता काय कळत नाही. इथे कालपर्यंत आमचे राजे छत्रपती संभाजी महाराज हे उपोषणाला बसले होते, त्यांच्याकडे लक्ष द्यायला उशीर. पण नवाब मलिक यांच्या रुदालीमध्ये सामील व्हायला सगळं मंत्रिमंडळ महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ लगेच. मग संभाजी महाराजांच्या उपोषणाला उशीर आणि नवाब मलिक यांच्या रुदालीमध्ये थेट तातडीने प्राथमिकता कशाला? संभाजी महाराज आमचे जे आहेत त्यांची प्रकृती ढासळली, तिथे दुर्लक्ष. पण नवाब मलिक यांच्या पोटात दुखू लागल्यावर सगळा बडेजावपणा आणि सगळी फौज. प्राथमिकता कुठल्या गोष्टीला आहे? संजय राठोड, नवाब मलिक, छत्रपती संभाजी महाराज का नवाब मलिक?
आणि म्हणून आमचा थेट सवाल आहे, या राज्यामध्ये आडनावावर न्यायिक भूमिका करतात का? विशिष्ट आडनाव विशिष्ट समाजाची असली तर त्यांना न्यायिक भूमिका आणि बाकीच्यांना नाही. आडनावावर राज्य चालतं आहे का? माननीय उद्धवजी, अपेक्षा तुमच्याकडनं आहे. तुम्ही असं करू नये, आम्हाला त्या ठिकाणी प्रामाणिकता वाटत आहे. आणि म्हणून या तिन्ही प्रकरणात संयुक्त चौकशीत जी नावं समोर येत आहेत ना, ती सरदार शाह अली खान, सलीम पटेल, सलीम फ्रूट, जावेद चिकना, छोटा शकील, दाऊद इब्राहिम, इक्बाल कासकर, हसीना पारकर, ही सगळी आडनावं आल्यावर केस बंद करायची तुमची भूमिका आहे का? किमान उद्धवजी एवढा तर विचार करा की यातल्या लोकांवर मुंबईतल्या बॉम्बस्फोटाचे आरोप नाही, शिक्षा निश्चित झाली आहे. यातल्या काही लोकांनी 1888 पासून असलेल्या मुंबई महापालिकेची रेकी केली आहे महापालिका उडवण्यासाठी. यातल्या काही लोकांनी मुंबई स्टॉक एक्सचेंजची रेकी केली मुंबईतली आर्थिक व्यवस्था उडवण्यासाठी. मग हे ज्यांच्यावर आरोप आहेत निश्चित झाले आहेत, त्यांच्या बरोबर बसणाऱ्या, त्यांच्या बरोबर आर्थिक व्यवहार करणाऱ्या आरोपी मंत्र्याची तुम्ही पाठराखण करू नका. आणि जर उद्धवजी आणि सरकारने भूमिका बदलली नाही, हकालपट्टी नवाब मलिक यांची केली नाही, भारतीय जनता पार्टी आंदोलन अजून तीव्र करेल. आमचा संघर्ष मुंबईला असुरक्षित करणाऱ्यांच्या विरोधात आणि दाऊदच्या दलालांच्या विरोधात अजून व्यापक करू आणि मुंबईकरांना न्याय देऊ, राज्यातील जनतेला न्याय देऊ. दुसरं एक विषय या ठिकाणी मी मांडतोय आणि त्यातून माननीय पर्यावरण राज्याचे व पर्यटन मंत्री श्रीमान आदित्यजी ठाकरे यांनी राज्याची भूमिका सार्वजनिकरित्या स्पष्ट करावी अशी मागणी करतोय. काही दिवसांपूर्वी लवासाच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने आपला निकाल दिला, निष्कर्ष स्पष्ट केले आणि निरीक्षणं पण नोंदवली आहेत. त्या लवासाच्या प्रकरणातला निकाल, निष्कर्ष आणि निरीक्षण राज्य सरकारमध्ये बसलेल्या पर्यावरण आणि पर्यटन मंत्र्यांनी वाचले असतील अशी माझी अपेक्षा आहे. कोर्ट म्हणतंय ही राजकीय मनमानी आहे, प्रशासकीय हलगर्जीपणा आहे, सत्तेचा दुरुपयोग आहे, पवार कुटुंबियांचा सक्रिय सहभाग आहे. केवळ एवढंच नाही तर मुंबई उच्च न्यायालय असं म्हणतंय की राष्ट्रीय संपत्तीची लूट सुद्धा आहे. या राष्ट्रीय संपत्तीच्या लुटीत पारदर्शकतेचा अभाव आहे, व्यक्तिगत स्वारस्य आहे आणि कर्तव्य निभावताना निष्काळजीपणा आहे. हे सगळे शब्द थोड्याफार प्रमाणात इकडे तिकडे पण मुंबई उच्च न्यायालयाचेच आहेत. संकल्पना शरद पवार साहेबांची, व्यक्तिगत स्वारस्य सुप्रियाताई सुळेंचं आणि परवानग्यामधल्या मंजुरीतला निष्काळजीपणा अजितदादा पवारांचा आणि शेतकऱ्यांच्या जमिनीची विल्हेवाट अजूनही लागलेली आहे. त्याचं काय झालं कळायला मार्ग नाही. आणि त्यामुळे या एवढा मोठ्या प्रकरणाचा विषय राज्य सरकारच्या कल्पनेत गावात तरी आहे का?
आणि म्हणून या विषयावर संबंधित असलेले मंत्री आदित्यजी ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी आमची मागणी आहे. धन्यवाद. सर, ज्या पद्धतीला महाराष्ट्रात कारवाया होतात त्याबद्दल संजय राऊत यांनी काल पंतप्रधान कार्यालयाकडे काही पुरावे सुपूर्द केलेले आहेत आणि जाणीवपूर्वक शिवसेना किंवा भाजप इतर लोकांवरच कारवाई होते अशा पद्धतीचा आरोप केलाय आणि केंद्राकडून मागणी केली आहे की भाजपच्या लोकांवरही कारवाई करावी. संजय राऊत यांचं तसंच झालंय जे महेश मांजरेकर यांच्या वरण भात लोणच्या कोण नाही कोणच्याचं झालंय. आणि त्यामुळे पत्र, ट्विट आणि ट्रेलर मोठा, मात्र सिनेमा फेल. ते म्हणतील की पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन काही एव्हिडन्स मांडणार. जरूर मांडावे. न मागता सुद्धा तुम्ही मांडतच असता. आता काय असेल तर मांडा. हो गया मराठी. आणखी एक प्रश्न आहे की गेल्या 2-3 दिवसापासून राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं त्याच्या विरोधात ठिकठिकाणी महाविकास आघाडीकडनं आंदोलन केली जातात. त्याच्यावर भाजपची भूमिका काय? मी या वक्तव्याशी सहमत नाही. भाजप अशी जी मी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलंय. वक्तव्य ज्यांनी केलं त्या वक्तव्याशी मी सहमत नाही. अशी जी 2 दिवसांपूर्वी 50% नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू आहेत कायद्यानुसार किंवा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, पण दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांचे जवळचे आणि युवा सेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी पार्ल्यामध्ये शो ठेवला होता पावनखिंडचा आणि थिएटर 100% नाही तर त्याच्या पटीत म्हणजे त्याच्यापेक्षा दुप्पट ते भरलेलं होतं. पण नियम हे फक्त सत्ताधाऱ्यांना वगळून आहेत का? कारण नाट्यगृह बघतोय आपण, सिनेमागृह बघतोय, प्रचंड मोठं नुकसान आहे. तुम्ही देखील कोविड नंतर काही गोष्टी सुरू केल्या होत्या, त्यांचा रोजगार सगळा यावर बिथरलेला आहे. या सगळ्याकडे कसं होतं? कोरोनाच्या बाबतीतल्या नियमावलीला त्या व्यक्ती सापेक्ष आहेत असंच वर्तणूक सरकारचं आहे. व्यक्तीप्रमाणे बदलत आहेत, पक्षाप्रमाणे बदलत आहेत. आडनाव जर ठाकरे किंवा ठाकरेंशी संबंधित असलं नियम वेगळे. आणि काय सूडबुद्धी म्हणा, एकतर्फी म्हणा, अन्यायिक म्हणा, किरीट सोमय्या 4 लोकांना घेऊन छगन भुजबळ यांची भ्रष्टाचारातली प्रॉपर्टी लोकेशन करायला गेले तर त्यांना सांताक्रूज पोलीस स्टेशनची नोटीस आणि गुन्हा. आणि स्वतः युवा सेनेचे वरुण सरदेसाई पार्ल्यात आणि करोनाच्या एन पीक पिरियडमध्ये स्वतः आदित्य ठाकरेजी बांद्रा रेक्लेमेशन प्रोमेनाडवर, बँड्रा वंडरलँड आणि आता शिवाजी पार्कला फेस्टिवल, यात तुफान गर्दी जमवत आहे. त्यांना नोटीस नाही, FIR नाही, नियम नाही. 4 लोक किरीट सोमयाने जमवले तर गुन्हा. हजारो लोक जमवण्यासाठीचा बँड्राचा वंडरलँड, शिवाजी पार्कचा फेस्टिवल, पार्ल्यातला खिंडीचा प्रयोग हा युवा सेनेचा आहे तर गुन्हा नाही. इतकी अराजकता आणि अन्यायिक भूमिका महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती. आणि म्हणून व्यक्ती सापेक्ष नियम, एक नवीन नियमावली या सरकारने बनवली आहे. मागील 3 दिवसांमध्ये यशवंत जाधव यांचं स्टँडिंग कमिटीचे त्यांच्यावर आयत्या खात्याची कारवाई झाली. त्याच्यामध्ये दिसून येते की अनेक कंत्राटदारांचा लाभ करून दिला गेला आणि त्याच्यामध्ये बोगस कंपन्या स्थापित करून त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केला गेला. तुम्ही मुंबई महापालिकेच्या नेतृत्वाचा भाजपा करताय. तुमची मागणी आहे की स्टँडिंग कमिटीचे जे प्रस्ताव यापूर्वी यशवंत जाधव यांच्या कार्यकाळात मंजूर झाले त्या संपूर्ण प्रकरणाची सगळी चौकशी या सगळ्या माध्यमातून करायची. मी या सगळ्या प्रकरणाचा अभ्यास करतोय. बारीक लक्ष ठेवून आहोत आम्ही. अधिकृत आयकर विभागाची स्टेटमेंट्स काय येतात तेही आम्ही बघतो, वाट बघतो. पण एक गोष्ट स्पष्ट आहे, टक्केवारी, कट कमिशन, वसुली, ठेकेदारी, टक्केवारी, कट कमिशन, वसुली आणि ठेकेदारी ही अदृश्य स्वरूपात जी सत्ताधारी शिवसेनेची होती ती आता दृश्य स्वरूपात यायला लागली आहेत. मुंबईकर यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत.
इकडे हे प्रकरण वर्ग करण्याचं कळत आहे की डीपीएस प्रकरण झालं आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल अधिक तपास गतीने होऊ शकतो बघा त्या यंत्रणा काय करतात ते मला माहित नाही आणि त्यांच्या वतीने बोलणं मला आवडतही नाही. जेव्हा अधिकृत बातमी समोर येईल आम्ही त्यावर भाष्य करू. गॅस सिलेंडर हुआ 1000 पार रुपये मोदी सरकार असं नाना पटोले म्हटलं. नाना पटोले हे महाराष्ट्राचे जोकर आहेत. त्यांच्या वक्तव्याला कोणी सिरियसली घेत नाही. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जे रस्त्यावर जनतेच्या मदतीला दिसले नाही ते या काळामध्ये जनतेच्या मदतीला काय दिसणार आणि म्हणून या विषयावर भाष्य करणं टाळणंच सोयीचं आहे. दुसरं चर्चा म्हणजे की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप जे शिवसेनेला फॉलो करायचा प्रयत्न करते अशी एक चर्चा सुरू. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेची निवडणूक लढली जाणार आहे फॉलो. भारतीय जनता पक्षाची भूमिका निवडणुकीच्या रणनीतीची आम्ही ठरवली आहे. योग्य वेळेला ती जाहीर करू. पण होय, हिंदुत्व आमचा प्राण आहे. हिंदुत्व आमचं सर्वसमावेशक आहे. हिंदुत्व आमचं सर्वसापेक्ष नाही. आमच्यासाठी हिंदुत्व ही कातडी आहे. त्यांच्यासाठी हिंदुत्व ही शाल आहे. हे जनता बघते. गए कुछ दिनों से महाराष्ट्र में नवाब मलिक जी के अरेस्ट के बाद जो घटनाएं घट रही है उसके बारे में हम मांग कर रहे हैं महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी से कि वो नवाब मलिक जी का राजीनामा स्वयं ले, उनको निकाले मंत्रिमंडल से, उनको बर्तरफ करें. माननीय उद्धव जी से हमारी अपेक्षा है कि देश हित के लिए और आतंकवाद के खिलाफ की लड़ाई के लिए, देश हित के लिए और आतंकवाद के खिलाफ की लड़ाई के लिए शरद पवार साहब के सामने वो झुके नहीं, झुकेंगे नहीं. ये नारा देकर नहीं चलेगा. अब उस तरीके से चलना पड़ेगा. हमारी ये भी मांग है कि माननीय उद्धव जी मुंबई पुलिस को आदेश दे, जिस प्रकार से दाऊद के गुंडे, दाऊद के हस्तक और दाऊद के राजकीय हस्तक नवाब मलिक जैसे लोगों पर मुंबई पुलिस एफआईआर रजिस्टर करे. क्योंकि और कितनी ऐसी प्रॉपर्टीज और कितने ऐसे मंत्री या राजनेता है जिनका लेन देन आर्थिक व्यवहार दाऊद के गुंडों के साथ या डी गैंग के साथ है, उसका इन्वेस्टिगेशन होना जरूरी है. और इसके लिए समय आ चुका है उद्धव जी के लिए. देव, देश और धर्म के लिए ये बोलकर नहीं चलेगा. अब उसके लिए जीना पड़ेगा. ये हमारी मांग है. कुछ लोग बार बार प्रयास कर रहे हैं कि इस नवाब मलिक जी के अरेस्ट को दबाना, उससे भटकाना और उससे लोगों को भ्रमित करना. लेकिन सच बात क्या है आपके सामने लाना जरूरी है. इसके लिए हम बता रहे हैं ये राजनीतिक अरेस्ट बिल्कुल नहीं. इसकी एक बैकग्राउंड भी है और उसका एक बैक इतिहास भी है. थाना के कासारवड़ौली पुलिस स्टेशन में 18 सितंबर 2017 में पहला एफआईआर हुआ. वो इकबाल कासकर और मुमताज शेख, इकबाल कासकर जो दाऊद का भाई है, उनके ऊपर एफआईआर हुआ. और आरोप भी जो थे वो किसी की मालमत्ता फ्लैट लेना और उसके एक्सटॉर्शन मांगना, इससे संबंधित था. इमीडिएटली 22 सितंबर 2017 में ईडी ने ईसीआर रजिस्टर करके इन्वेस्टिगेशन शुरू की. आज हम 2022 में 2017 से दाऊद की प्रॉपर्टीज को खदेड़ना, ये काम शुरू हुआ है, ईडी का शुरू हुआ है. बाद में दूसरी घटना इकबाल मिर्ची का प्रकरण सामने आया, उसके प्रॉपर्टी को लेकर 2019 में. और 2019 में ही ईडी ने इमीडिएटली ईसीआर रजिस्टर करके इन्वेस्टिगेशन शुरू किया कि दाऊद के ऐसे कितने प्रॉपर्टी में और भी सहभागिता है. और अब तीसरा प्रकरण
ये एनआईए ने 3 फरवरी 2022 को एफआईआर रजिस्टर किया। किसके खिलाफ? दाऊद इब्राहिम, जावेद चिकना, छोटा शकील, टाइगर मेमन, इनके खिलाफ एफआईआर किया। इमीडिएटली ईडी ने 2022 में ईसीआर खोला और इन्वेस्टिगेशन शुरू की। वो ये तीनों प्रकरण के लिए है। इट इज अ कॉमन इन्वेस्टिगेशन, और तीनों प्रकरण का जो कॉमन इन्वेस्टिगेशन दाऊद के गैंग के खिलाफ चल रहा है, इकबाल कास्कर, इकबाल मिर्ची से लेकर टाइगर मेमन तक, तो इसको रोकना चाहिए। ये राज्य सरकार महाराष्ट्र की क्यों मांग कर रही है? क्यों इनको बचाने का प्रयास कर रही है? शिवसेना के उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री पद पर बैठे हैं, तो ये दबाव में क्यों आ रहे हैं? हमें समझ में नहीं आ रहा है। महाराष्ट्र में प्रायोरिटी और न्यायिक भूमिका क्या है, यह समझ में ही नहीं आ रहा है। इस प्रकार की गतिविधियां चल रही है। इसी महाराष्ट्र सरकार के संजय राठौड़, इनके ऊपर आरोप हुए, उनको रिजाइन करना पड़ा, उनका रेजिग्नेशन लिया। अब महाभयंकर आरोप नवाब मलिक पर हुए, एफआईआर हुई, इन्वेस्टिगेशन चल रही है, उनको रेजिग्नेशन देने की जरूरत नहीं। ये कौन सा न्याय है? ये समन्याय है क्या? कल तक हमारे राजा छत्रपति संभाजी महाराज उपोषण पर बैठे थे। सरकार महाराष्ट्र की उनके ऊपर देखने के लिए तैयार नहीं थी, और वही महाराष्ट्र की सरकार नवाब मलिक के रोने में अपना आवाज मिला रही थी, उधर तत्परता थी। प्रायोरिटी किस बात को है? छत्रपति संभाजी महाराज जी की शारीरिक अवस्था खस्ता हो रही थी, लेकिन मेडिकल एड इमीडिएटली नवाब मलिक को दिया जा रहा था। संजय राठौड़ या नवाब मलिक, छत्रपति हमारे, उनकी चिंता करना या नवाब मलिक की चिंता करना? क्या महाराष्ट्र में सरनेम के आधार पर न्याय मिलता है क्या? विशिष्ट सरनेम होगा तो ही न्याय। और शायद उसी के कारण दिख रहा है कि ये तीनों प्रकरण की इन्वेस्टिगेशन जब चल रही है, उसमें जो नाम सामने आ रहे हैं, सरदार शाह अली खान, सलीम पटेल, सलीम फ्रूट, जावेद चिकना, छोटा शकील, दाऊद इब्राहिम, इकबाल कास्कर, हसीना पारकर, ये जो सब सरनेम है, इनका इन्वेस्टिगेशन रोकना चाहिए। ये राज्य सरकार मांग कर रही है। ये स्पेशल सरनेम के लिए है क्या? ये महाराष्ट्र और देश का दुर्भाग्य है, और इसके लिए हम मांग करते हैं नवाब मलिक को हकाल देना चाहिए, उनको मंत्रिमंडल से फेंकना चाहिए, नहीं तो भारतीय जनता पार्टी आंदोलन और भी तीव्र करेगी। धन्यवाद।